बोळिंज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये युवा कॉलेज आहे. त्याच्या मागे एक ओपन ग्राउंड आहे. तिथे एक लग्न होतं 20 तारखेला, 20 फेब्रुवारीला. आणि त्या लग्नामध्ये जे काही गिफ्ट्स वगैरे जमा झालं, त्यानंतर जे वराकडचे जे काही सोनं वगैरे होतं, ते एका बॅगमध्ये ठेवलं असताना ती संपूर्ण बॅग एका लहान मुलानं नेल्याचं निदर्शनास आलं होतं. याच्यामध्ये आमच्या बोळिंज पोलीस स्टेशनमध्ये एक CR दाखल झालेला होता, 48/25. याच्यामध्ये आमच्या डिटेक्शन ब्रँचचे किरण वंजारे आणि PSI वाघमोडे, त्याचबरोबर त्यांची टीम, ASI मते, धनु शेळके, कुरकर, सरगर, गडाख आणि या टीमनी सिनियर PI बोळीज कावळे, त्याचबरोबर सावंत क्राईम PI यांच्या मार्गदर्शनाखाली, ACP लगार यांच्या मार्गदर्शनाखाली या टीमने तिथलं CCTV बघितलं. तर त्याच्यामध्ये एक मुलगा निष्पन्न झालेला होता, जो की कोट वगैरे घालून म्हणजे जणू काही त्या लग्नामध्ये इन्व्हायटीज असावा अशा पद्धतीने वावरत होता. आणि तासभर थांबून त्याने हा संपूर्ण जो काही जे लग्नामध्ये आलेले गिफ्ट्स वगैरे एका बॅगेत संध्याकाळी ठेवले जात असताना 10च्या आसपास हा सगळा मुद्देमाल चोरून नेलेला होता. त्याच्या CCTV मध्ये आपण आरोपी निष्पन्न करून मध्य प्रदेश राजगड इथं आपली टीम गेली होती. PSI वंजारे त्याचबरोबर त्यांची टीम होती. जवळपास सतत 11 दिवस त्या ठिकाणी राहून आपल्या लोकांना तिथून एक आरोपी अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. त्याचबरोबर जवळपास चोरी केलेल्या मुद्देमालापैकी 7,90,000 रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यामध्ये यश आलेलं आहे. यात विशेष बाब अशी आहे की या गावामध्ये पोलिसांना एंट्री दिली जात नव्हती. म्हणजे संपूर्ण गाव तिथं पोलिसांच्यावर हल्ला करायचं. नेमकं त्याच वेळेला एक UP पोलिसांचंही पथक त्या ठिकाणी गेलं होतं. त्या पथकावर सुद्धा त्यांनी हल्ला केलेला होता. त्या पथकाच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तिथं पण लोकल पोलीस स्टेशनला एक अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. आणि जवळपास 11 दिवस तिथले पोलीस अधीक्षक असतील यांच्या विशेष सहकार्यामुळं आणि प्रेशराईज केल्यामुळं आपल्याला ही रिकव्हरी मिळण्यामध्ये आणि आरोपी आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे. याच्यामध्ये हे जे काही आरोपी आहेत, टोटल आरोपी आहेत 5. याच्यामध्ये एक जुवेनाइल आहे, लहान मुलाचा पण वापर करतात. हे लोक जनरली अशी पद्धत आहे की ज्या ठिकाणी लग्न कार्य असतं, म्हणजे रँडमली एका ठिकाणी येतात. समजा आपल्याकडे ह्या गुन्ह्यामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की 17 तारखेला हे जे मध्य प्रदेशची गँग आहे राजगड जिल्ह्यातली, हे वसईमध्ये आलेले होते. 17, 18, 19 असं वेगवेगळ्या ठिकाणी मुंबई त्याचबरोबर वसई विरार या भागात फिरलेले. ज्या ठिकाणी लग्न आहे त्या ठिकाणी जातात. 20 तारखेला आपल्याकडे एक लग्न होतं वसईमध्ये एका लॉजमध्ये. राहिल्यानंतर ते विरारला रेल्वेने आले ट्रेननी, आणि ज्या ठिकाणी लग्न तिथे गेले आणि थांबून जवळपास 4-5 तास थांबल्यानंतर त्यांनी हा गुन्हा संपूर्ण घडवून आणलेला आहे, असं निष्पन्न झालेलं आहे. याच्या अगोदर या